विलीनीकरणाची चर्चा झाली होती. मला माहित नाही ना माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चांना नकार आणि दुसरीकडे त्याच विलिनीकरणाची माहिती होती असं विधान या दोन वेगवेगळ्या मुलाखतींमुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तोंडावर पडलेत. राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आलाय आणि यावेळी केंद्रस्थानी आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतची माहिती मला आधीपासूनच होती आणि माझा त्याला विरोध नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलं. तटकरे म्हणाले की दादांचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची. विलिनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं. या तारखेला विलिनीकरण होणार होतं. सलग 2 दिवस या मुलाखती सुरू राहिल्या. मी त्यावेळी बोलण्याच्या मानसिकतेत नव्हतो. बोललो असतो तर अश्रूंचा बांध आवरता आला नसता. ज्या पद्धतीनं हे सुरू झालं त्याचा राजकीय अर्थ लक्षात आला की काहीतरी घडलंय. विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ आता अजितदादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर विलिनीकरण नंतर होईल. आता माझा काही त्याला विरोध होता असा भाग नाही. मला त्या गोष्टीची माहिती होती. तटकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. कारण याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर बोलताना तटकरेंनी विलिनीकरणाच्या चर्चा नाकारल्या होत्या. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. लवांडे यांनी 2 वेगवेगळ्या तारखांच्या मुलाखतींचे व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केलाय. या दुतोंडीपणाला काय म्हणावं? 16 फेब्रुवारी 2026 आणि 31 मार्च 2026 दोन्ही मुलाखतीत 2 वेगवेगळ्या भूमिका का? तटकरे साहेब तुम्हीच सांगा याला काय म्हणतात? म्हणजे तुम्ही सोयीचं किंवा खोटं बोलता हे सिद्ध होतंय. अजितदादांच्या निधनानंतरही त्यांना अविश्वास दाखवत खोटं ठरवलं हे दुःखद आहे. वर स्वतःला दादांचे मित्र म्हणवता. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. तटकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे नेमकं सत्य काय? विलिनीकरणाच्या चर्चांमागं वास्तव काय? आणि पुढे या राजकीय घडामोडींचा परिणाम काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.